नमस्कार मित्रांनो, बघा आता आपण बऱ्याच कंपन्याचे इन्शुरन्स उतरवितो आणि त्यामध्ये मग इन्शुरन्स उतरल्यानंतर पॉलिसी आपण म्हणतो, आहे का नाही? मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पॉलिसी आहेत. मग त्यासाठी मग आपण पॉलिसी उतरवण्यासाठी सहजासहजी सोप्या पद्धती असतात. पण बऱ्याच कंपन्याचं काय करावं लागतं, पॉलिसी उतरवल्यानंतर मग आपल्याला ते क्लेम पास करण्यासाठी खूप झंझटी करावं लागतात. पण काही इन्शुरन्स कंपन्या अशा आहेत का क्लेम हे सहजासहजीच होतात आणि पॉलिसीज करण्यासाठीही सहजासहजीच काय होत आहे, सोप्या पद्धतीने सोप्या पद्धती आहेत. त्यामुळं मग ज्या चांगल्या इन्शुरन्स पॉलिसी कंपन्या आहेत पॉलिसी करण्यासाठी, त्याच काय केल्या पाहिजे तर सामान्य माणसाने केल्या पाहिजे, जेणेकरून परत आपल्याला पॉलिसी करून क्लेम करण्यासाठी झंझटी वाटल्या नाही पाहिजे. आता बऱ्याच कंपन्याचं असं आहे की काय करावं लागतं आहे, सामान्य माणसाला त्याचे झंझटी करावं लागतात क्लेम पास करण्यासाठी. मग आता LIC ह्याच्यामध्ये एक सर्वात टॉपची कंपनी आहे आणि त्यामध्ये नवनवीन वेगवेगळे प्लॅन काय झालेले जातात, आपल्याला दिले जातात. मग ज्यांना LIC करायची आहे, अशांनी काय करायचं आहे, भारतीय जीवन विमा निगम म्हणजे LICमध्ये काय करायचे आहेत, पैसे गुंतवायचे. सगळ्यात चांगली आणि कंपनी म्हणलं तरी काही अडचण नाही. मग त्यात वेगवेगळे प्लॅन आहेत. मग तुमचा जीवन लाभ आहे, त्यानंतर जीवन उत्सव आहे, त्यानंतर शेअर मार्केटचेही प्लॅन आहेत. त्यानंतर आपलं जे आपण सुकन्या समृद्धी योजनेचे जसे पोस्टामध्ये खाते खोलतो, त्या पद्धतीचेही ह्यामध्ये काय आहेत, प्लॅन आहेत. कन्यादान योजना असं म्हणावं लागेल वेगवेगळ्या. त्यानंतर पेन्शन योजना, ह्या योजनेचे तुम्ही काय करू शकता, प्लॅन घेऊ शकतात भविष्यामध्ये. मग आपल्याला त्यानंतर पैशाची ज्या टायमाला अडचण वाटेल, त्या टायमाला मग हा पैसा काय होत असतो, आपण आत्ता गुंतवलेला एक एक रुपये काय झालेला असतो, पुढं चालून अडचणीच्या वेळी आपल्याला तो कामाला पैसा येत असतो. त्यामुळं मग सर्वांनीच काय करायचं आहे, एक ना एक प्रत्येक घरी आपण पॉलिसी LIC केली पाहिजे. LIC केल्यानंतर काय ते भरघोस आपल्याला एवढं काय ते LIC उत्पन्न देत नाही. पण गरजेच्या वेळेला काय केले जातात, त्यातून पैसे आपल्याला मिळतात. कारण आपण LIC केली म्हणजे भरपूर आपण श्रीमंत व्हाल अशातला भाग नाही. फक्त गरजेच्या वेळी आपल्याला ज्यावेळेस गरज आहे पैशाची, त्यावेळेस आपल्याला ते पैसे मिळतात. आणि त्यानंतर त्याच्यावर कर्जाच्या सुविधा वगैरे आहेत. मग ते अल्प दरामध्ये टक्केवारीमध्ये ते कर्ज आपल्याला काय होत आहे, भेटत आहे. LICचे 3 हप्ते भरल्यानंतर आपल्याला आपल्या पॉलिसीवर कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे LIC ने. ते सुद्धा आपण काय करू शकतो, तर त्याचा लाभ घेऊ शकतो. मग आपण हप्ते भरून LICचं जे कर्ज उचललं आहे त्याचं व्याज भरलं तरी चालतं आणि हप्ता प्लस त्याचं कर्जाची रक्कम भरली तरी काही अडचण नाही. मग ही एक चांगली योजना आहे, कारण क्लेम पास होण्यासाठी बाकी कंपन्याचा खूप झंझटी करावं लागतात. कोर्टामार्फत जायचं, त्यानंतर मग वकील लावायचा. वकील लावल्यानंतर परत त्यांचे पंचनामे वगैरे आले, सर्व काही गोष्टी आल्या. त्याच्यानंतर मग त्यांचं कोर्टात रोज चालणारं, मग ते 2 वर्षे 3 वर्षे चालतं आहे का कधी चालतं आहे हे सांगता येत नाही. आणि त्यामुळं मग पॉलिसी LICवाल्याचं तसं काहीच नाही. आपण स्वतः डायरेक्ट अर्ज करू शकतो आपल्या क्लेमसाठी म्हणा. आपल्याला काही ऑपरेशन वगैरे झालं तरी आपल्याला बोनस ॲडिशनल म्हणून काय केले जातात, पॉलिसी धारकाला पैसे दिले जातात. ज्यांची LIC पॉलिसी उतरवलेली आहे त्या व्यक्तीला, घरातील सर्व व्यक्तीला एकाची पॉलिसी उतरली आणि सर्वांना लाभ मिळतो अशातला भाग नाही. तसं काही होत नाही. प्रत्येकाची वेगवेगळ्या पॉलिसी उतरावं लागतात. ज्यांची पॉलिसी उतरवली फक्त त्यांनाच त्याचा काय होतो, लाभ मिळतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट कवर आहे खूप मोठ्या प्रमाणावर. तुम्ही जर एक हप्ता उचलला, मग तुमची 1 कोटीची पॉलिसी असली तरी ती क्लेम काय होते, माणूस दगावल्यानंतर अटॅकने वगैरे कशाने तर ती पास होते. सहजासहजी सोप्यात काय होते, पास होते. मग ते कोर्ट मॅटर वगैरे करायची त्याला गरज नाही. कुठं वकील लावायची गरज नाही, काही अडचण नाही. अशा पॉलिसी अशा कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत. मग तुम्ही काय करू शकतात, अशा कंपनीकडे पॉलिसी वगैरे शेतकरी वर्ग असेल आणि सामान्य वर्ग असेल, नोकरदार वर्ग असेल, मध्यम असेल, कामगार वर्ग असेल, हे सर्वांनी एक कुणी काय होईना सर्वांनीच काय केली पाहिजे, पैशाची गुंतवणूक केली पाहिजे. आणि मग ते नंतर आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याचा काय झालेला जातो, फायदा होत असतो. सध्या आपण जो पैसा गुंतवतो ते भविष्यामध्ये काय होणार आहे, त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याचा फायदा
आत्ता जरी नाही झाला, आत्ता जरी पैशाची आपल्याला सध्या अडचण नसेल आणि आपल्याकडं सध्या पैसा भरपूर आहे असं जर झालं, तर मग थोडंसं का होईना आपण काय करायचे आहे, गुंतवणूक करायची आहे. गुंतवणूक केल्यानंतर भविष्यामध्ये त्याचा आपल्याला नफा भेटतोच. 1, 2 ते 3 पट पैसे काय केले जातात, आपल्याला भेटतात. आता LICकडे उदाहरणार्थ आपण 2 लाख गुंतवले, तर ते आपल्याला भविष्यामध्ये ते जे 6 लाख रुपये आपल्याला काय होतात, मिळतात. मग तसं आपण 2, 4, 5 आपल्या कुवतीनुसार ते हप्ता आपण मग काय करू शकतो, 10 वर्षे 16 वर्षापर्यंत भरू शकतात आणि 25व्या वर्षी आपल्याला काय केली जाते, ती रक्कम मिळते. म्हणजे भविष्यात आपल्याला अडीअडचणीच्या काळामध्ये ह्या पैशाचा फायदा होतो. आपल्याला काही पॉलिसी जे आहेत त्या लई श्रीमंत करत नसतात, पण गरजेच्या वेळेला फक्त काय केला जातो, याचा पैसा भेटत आहे. त्याच्यामुळं मग जुनाला जर LIC पॉलिसी करायची असेल, तर आम्ही व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारचे करून देतो. घरपोच आपलं त्याचं काय केली जाते, तुम्हाला सेवा दिली जाते. चांगल्या पॉलिसी आहेत अडीअडचणीच्या काळामध्ये. मग सर्वांनीच करून घेतले तरी काही अडचण नाही. प्रत्येक घरी एक पॉलिसी केली, पैसे गुंतवले तरी सर्वात चांगली पॉलिसी म्हणजे LIC पॉलिसी आहे. तुम्ही काय करू शकतात. कोणाला काही अडचण आले तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे तुम्हाला पॉलिसी जनरेट करून देऊ. काही क्लेमची अडचण असली तर आम्ही क्लेमसुद्धा काय केल्या जातात, तुमच्या पात्र करून दिलं जाईल. तर मला त्याचं बेनिफिट ज्या क्लेमधारक आहे, ज्याची पॉलिसी वगैरे उतरवलेली आहे आणि त्याला काही अडचण आली असेल, अटॅकचा काही वगैरे बाकी काही त्याच्यावर काही मृत्यू ओढवला असेल काही कारणास्तव, तर त्याच्या पॉलिसीचे हप्ते वगैरे भरायची गरज पडत नाही आणि त्याचं जे बेनिफिट आहे 100% जी रक्कम येणारी आहे ना, मग ते 1 कोटी रुपये जरी असली तरी ती सर्वची सर्व रक्कम काय केली जाते, त्या माणसाला दिली जाते. ही एक चांगली पॉलिसीची योजना आहे. ना करण्याची इच्छा असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क साधून आपण पॉलिसी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करून दिली जाईल. धन्यवाद.